नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये। तर आज आपण आलो आहे तुंगारेश्वर मंदिराला। अजून पण खूप देवदर्शन करणार आपण स्पॉट आहे तुंगारेश्वर। तर चला जाऊया तुंगारेश्वर। जसं मंदिरात एंटर केलं तसं आपल्याला आरती भेटली। आरती एक नंबर झाली। तुम्ही मागच्या क्लिप्समध्ये पाहिली असेल आरतीचे, मी काही फुटेज काढले होते। एक नंबर आरती झाली। तर आता आपण मंदिराचा परिसर थोडासा फिरूया। तर आता मंदिरापासून आपण एका पुलापाशी आलो। तिथे पण खूप सारं मस्तपैकी पाहण्यासारखं आहे आपल्याला। म्हणजे तुम्हाला जर फॅमिली ट्रिपसाठी यायचं, देवदर्शन पण करायचं असेल तर हे बेस्ट स्पॉट आहे तुंगारेश्वर। तर वरती पण एक मंदिर आहे। तर त्या मंदिराकडे आपण आता चाललो आहे। पाठीमागं तुम्ही पाहू शकता आपण पायऱ्यांनी वरती चालत आलो आहे। पूर्णपणे शांतता आहे आणि खूप सारे माकडं पण आहेत। पण माकडं थोडे शांत आहेत, एवढे काय हल्ला करीत नाही। फक्त तुमची बॅग तुम्ही एकटी सोडू नका, बॅग वगैरे काय असेल पिशवींचं। तर खालीहून तुंगारेश्वर मंदिरातून वरती आल्यानंतर पायऱ्या चढून आल्यावर आपल्याला एक देवीचं मंदिर लागतं। इथं पाठीमागं ते तुम्ही बघितलं असेल मागच्या फुटेजमध्ये देवीचं मंदिर लागलं। आणि हा पूर्ण परिसर फॉरेस्ट एरियामध्ये येतो, त्याच्यामुळे खूप सारे झाडेझुडपे आहेत। आणि येताना पण रस्ता थोडासा कच्चा आहे, मातीचाच आहे, थोडंसं रिस्कीच आहे। जास्त करून चालतच यावं लागतं। सिंगल सीट तुम्ही बाईक वगैरे आणू शकता, कार प्रॉपर येऊ नाही शकत कधी कधी। काही जागी असे थोडासा रस्ता बंद आहे। हा एरिया पूर्णपणे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये येतो, त्याच्यामुळे खूप सारे इथं माकडं आपल्याला पाहायला भेटतात। फक्त त्यांच्यापासून बॅग वगैरे सावध ठेवा, एकटं सोडू नका बॅग। तसा काय हल्ला करीत नाही ते स्वतःहून, फक्त बॅग पिशवी काय असेल ती एकटी कुठं ठेवू नका। आणि चला आता भेटूया डायरेक्ट इथून आता आपण पुढच्या लोकेशनवरती। आपण आलो आहे आपल्या दुसऱ्या लोकेशनवरती, गणेशपुरीतील सुप्रसिद्ध मंदिरापाशी।
तर आत्ता आपण आलो आहे आपल्या तिसऱ्या लोकेशनवरती म्हणजे वज्रेश्वरी देवीला. तर आत्ता आपण इथं गरम पाण्याच्या कुंडापाशी आलो आहे. इथं थोड्या हातपाय धुवून आंघोळ करून मग देवीपाशी जाऊया. तर चला कुंडापाशी जाऊया आधी. तर आत्ता आपण इथं कुंडांपाशी आलो आहे. इथं गरम पाण्याची कुंड आहे. पाणी एवढं पण गरम आहे ना पूर्ण हाताला चटके लागतात. हात वाजतं. इथं एक आहे आणि इथं हा दुसरा आहे, हा तिसरा आणि चौथा इथं आतमध्ये. कुंडातलं पाणी एवढं गरम आहे ना त्याच्यामुळं इथं शेजारीच पाठीमागं तुम्हाला नदी दिसत असेल. तर या नदीत आम्ही आलो आहे आता आंघोळ करायला. इथं पण तुम्ही आंघोळ करू शकता. गाड्या बंद होतात काही लोक. तर चला या नदीत जाऊया. खूप वॉटर पार्कमध्ये गेले असताल पैसे देऊन. तर इथं फुकटची एक राईड आहे वॉटरची. तर ती तुम्हाला दाखवतो मी आता. बहती हवा सा था वो, उड़ती पतंग सा था वो, अरे वरती पण जलपरी भेटली. जलपरी सॉरी 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 सॉरी. तर मस्तपैकी आता आंघोळ करून चाललो आहे. इथं टोटल 7 गरम पाण्याचे कुंड आहेत आणि तानसा नदी आहे. गरम पाण्याचं कुंड आता जास्तच ऊन, आत्ता ऊन पण आहे आणि पाणी पण एवढं कडक आहे ना हाताला चटके लागतात. ते थोडंफार हातावर घेतलं आहे आणि मी इथं नदीत आंघोळ केली. आता जाऊया वरती वज्रेश्वरी देवीच्या पाय पडायला. पण आलो आहे इथं मंदिरामध्ये. चला जाऊया. तर मित्रांनो वज्रेश्वरी देवीचं पण दर्शन आपल्याला झालेलं आहे. आतमध्ये शूटिंग करण्यास मनाई आहे त्याच्यामुळे आतमधली शूटिंग करली नाही. बाहेरच्याच मंदिराचे क्लिप्स काढले आहेत, त्या ॲड केल्यात. तर चला ब्लॉगचा शेवट करूया. भेटूया नवीन एका अशा ब्लॉगमध्ये.